तात्या पण येतोय काय? त्याने पण तयारी केली. यो पोऱ्या मोठा होऊन मोठा आर्टिस्ट बनणार रे तो. पातेली वाजवतोय तो. काय झालंय तुमची नाटका? हो, पेट्रोल पंपाचे मालक पाटील साहेब. भविष्याचा स्टार आहे मी. ब्लॉग म्हणून काढून टाक. अरे माझ्या ब्लॉग मुलं फेमस होशील. चार माता जास्त भेटतील तुला. मागे बस, ड्रायव्हर म्हणून घेतो का मला? ठीक आहे, आम्ही ड्रायव्हरला पैसे नाही देणार, खाला प्याला पण नाही देणार. ड्रायव्हरने वरून आम्हाला पेट्रोलला 200 रुपये द्यायचं. काय फायदा? मी नाही जाऊ दे मग. चल बाप को मसी का. ये बाबा यो डायलॉग बघ. यो डायलॉग बघ. आईला बिफोर आफ्टर तो बघ. बिफोर आफ्टर कसा मागे बसलाय. मोबाईल नवीन दिसतोय रे. हा मग घेतला ना. पैसे वाढले. माझं स्वप्न आहे अशी बॅग याची. या तात्याची बॅग करे का आजीची? हे सुयोग थांब, मी त्याला घेऊन येतो. गाडीला अरे इंट्रो पाहिजे तुला. इंट्रो काय कसा भाव्या? हा स्टाईल आहे बाबूरावची. जे आतून फिलिंग आहे आतून. कसा बोल ना. आतला टॅलेंट येतो, कधी पण निघत नाही. त्याला एक मॉल लागतो. मॉल लागतो ना, बनवायला पडतोय. तुला माहोल बोलायचे का? तुला कसं का माहित? तुला कसं का माहित? मग तू मोल करत होता. तुला माहोल बोलायचे का काय तुला? कधी कधी असं चुकून शब्द बोलायला लागतात, त्याच्यामुळे समजत नाही. त्याच्यामुळे असतात कसं. म्हणजे तो सूरज चव्हाण तुमचाच नातेवाईक का? नाही रे. नाही रे बाबा, एवढा खतरनाक नाही. त्याचे तो टॉप लेवलचा बंद आहे, आपण खालच्या लेवलचा बंद आहे. काय बोलतो वागे काय बोलणार आहे? वागे तू मला वागे दोन येत नाही तर लागला तसा बोलायला लागला असतं. अशा कशा झालं ते नाही आमच्या होत. तसंच होतंय ते. तसं भयासारखे नको ना बोलू. मग कसं बोलो वंदे मातरम. भारत माता की जय. कालच 15 ऑगस्ट आणि तुफान गर्दी अशी त्या गावात. कोणाची? आणि झेंडा फडकावला निघाला होता भावेश बोंडे, पण त्याचा नंबर लागला नाही. कारण की कीर्तीत नाही ना गावात. कसला नंबर लागेल? अशा व्हिडिओ बनवून तुला काय झेंडा फडकावला देणार? आता दिला तर बाबा. आमच्या गाडीतला जे आहे ना गाण्यांचा सिस्टीम ती खराब झाली. आमच्या गाडीतली गाण्यांची सिस्टीम खराब झाली, म्हणून आम्ही एक स्वस्त्यातला सिंगर मागवलाय. मिस्टर ट्रिपल बी भावेश बबन बोंडे, बाथरूम सिंगर. आज त्यांना गाडीमध्ये गाण्याची संधी मिळाली, तर या संधीचं ते नक्कीच सोनं करतील. त्यांच्याशी 2 शब्द बोलू द्या. सर बोला. हा, तर आम्ही गाण्याला सुरुवात करतोय मी स्वतः. पण सर तुम्हाला आम्ही एक संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल 2 शब्द बोला ना. हा निर्णय तुमचा जरा चांगला ठरला आहे. याचा मला संधी दिली आहे तुम्ही, याचा नक्की सोना म्हणजे गोल्डन चान्स आहे माझ्यासाठी. त्याचा मी नक्की सोना करीन आणि सोना भरभराटीला येईल त्याला. हॅशटॅग. ठीक आहे सर. बस झाले सर तुमची भाषा संपली. दोघांना सांगू तुम्हाला सगळ्यांना दाखवतो काय कुणाल पांगले जबरदस्त माणूस. पांगले कुणाल पांगले आयला
खास या माणसासाठी आम्ही अर्धा नाही पाऊण तास थांबलो सर, जास्त वेळ. त्याला त्र्यंबकेश्वर सप्ताह आमच्या पालखी चालू होती ना त्याच्यामुळे उशीर झाला. पालखीमुळे उशीर झाला. मृदुंगमणी होतो ना. मृदुंगमणी का? मग बडवला का तुला? मी बडवला. तू बडवलास का? बरं आहे बरं आहे. त्यामुळे जरा वेळ आम्ही अशोका वॉटरफॉलच्या कडे वेटिंग करत होतो. आता प्रस्थान करत आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इकडे. रस्ता बघा तुम्ही कसा आहे, व्ह्यू पण भारी आहे. एवढा जबरदस्त सीन आहे ना. कधीतरी तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाताना ना या विगाव साईडनं नक्की या रस्त्याने जा. इकडचा फॉग बघा, काय वातावरण आहे, एक नंबर. सगळी गाव साईड एरिया आहे. तुम्ही जर मुंबई ठाण्यावर नाही येत असाल ना, हे बघा बाबा बघा काय घेऊन चालत बाबा. त्र्यंबकेश्वर जातो ना, किती किलोमीटर आहे? बरंच असं 10-12-15. 10-15. ते काय घेऊन चालले तुम्ही? बकऱ्याला एक द्याल ना, श्रावण संपल्या. हरिभक्त पारायण बळीराम महाराज भोईर हे गायन सुद्धा करतात आणि पकवाज सुद्धा वाजवतात. तर आमची एकच फरमाईश आहे की त्यांनी एखादा अभंग आम्हाला इथं गाऊन दाखवावा. बोल चला. गळा खराब झाला, 4 दिवसाचा सप्ताह होता, माझा गळा एकदम खराब झालेला आहे. मग तू गायकाने अशी कारण देऊन चालत नाही. मग तुला गुळ देऊ का खायला? गुळ देऊ खायला तुला? गुळ. जर तुम्ही गायला नाही ना, आम्ही समजू फ्लॉप आहे का? फ्लॉपच आहे. कोणाला येते? मित्रांनो, एक खूप मोठी क्लिप आम्हाला भेटली, ज्या एका क्लिपने माणूस व्हायरल होऊ शकतो. त्याला आमची एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी आम्हाला आता खर्चासाठी 500 रुपये द्यावा, पेट्रोलचं 300 आणि व्हिडिओचं 300. तर आम्ही ती क्लिप डिलीट व्हायचं, नीच व्हायरल झाली तरी चालेल, पैसे भेटणार नाही. सगळं कॉलिंगवर सुरू झाले, सगळे बुकिंग साठी ट्राय करतात. हॉटेल रजनीगंधा एवढे मोठी लाईन आहे, बापरे. 7-8 तासाची लाईन आहे. एवढे मोठे लाईन, खतरनाक, पुरा डेंजर. पुरा हिलाडाला ना येताव का येताव. अरे रे रे त्याचे नाव हे बप्प्या. हे बघा आणि स्टेटस लाडक
आणि त्र्यंबकेश्वरला लय गर्दी आहे. आवरे गर्दी. पाहिला हरी नाही ते तुटलेलं आहे. काय तोडू नको. इथं रूम भेटले आम्हाला अगदी कमी दरात, म्हणजे निवल एक 4,000 रुपयात. 3,000 रुपये 4 नाही 3 का म्हणजे ठीक आहे. चल महाग पडली थोडी. चल ना. थांब ना, माझी बॅग घ्यायची. घेतली कुठे नेली कधी. असा आहे व्ह्यू. ए बली मॅगी बनवायची फायनली रूम भेटलाय आम्हाला. डो हो हॅपी बर्थडे. आपण हे नंतर करू. थोडसा लिकी सोडतो बघ. लास्ट टाइम आता परत खाली गेला होता. काय झालं बोलतो भल्या भडका बसला ना, भडका बसला लाचचा त्याच्यात बोलतो कॉफीला टेस्ट आहे. यो बंद नाही होय तर उलटा पिलतोय ना, वाढून टाकली. गाडीवर बॉटल मारली तेव्हा काही घाबरलं होतं का? अरे मला वाटला लागली खाली. दगड मारले कोणतरी, नंतर मी बघितले बाटली टाकली तू खाली. गाडी शिवाजीला काय तेजानी नको सांगू. बोला चुत्या काय फेकला. मॅगीची व्हिडिओ काढा. मॅगीची त्या जमल ना तुला टाकायला. सोपा आहे जरा, असं मी टाकतो. एवढीशी ओरड टाकत त्याने जमला तुला. शिव शिव पाणी गॅस वगैरे लावतायत त्याला. डिझेल लय पाणी डिझेल बरोबर. बाटली चमचा तरी कमी होईल. बाटली मॅगी नाही, बाटली चमचा ना बाटल्या मॅगी. कमी होईल, कमी पडेल जरा. काय मॅगी कमी पडेल पण कमी बजेट असला का असंच असतं. जुगाड काय आहे, जुगाड मॅगी का आम्ही त्या दिवशी गेलतो ना चिकन बनवायला. सुरी घाली नाही नाही सांगतो. श्रावण नाही का तुला. त्या पण डॅम वर मागच्या महिन्यात रे. तिच्या नको ना करू. उचला ना त्या. गाठवण नाही इच्छानी. जीव घेऊन पलतोय आता. स्फोट होतो का नको कोणा. अरे शिवाय नका देऊ. नंतर प्रथम इथं झाकण होता. योगी आई अर्धी संपला. अरे घे टेक्नॉलॉजी आहे बघ. त्याच्याच व्हिडिओ काढलीस का नाही? आता हे बालतीन बाईनी कान बिन बांधलं. तिकडे बाजूला तिचा नवरा आहे बल्या बल्या. चाललो आता जेवायला. वेळ झाले जेवायची, भूक लागले. निघालो रूमच्या बाहेर. बारीक बारीक पाऊस चालू आहे पण काय एवढा काय फरक नाही. बघू आता कुठे स्वस्त्यात आणि चांगलं अनलिमिटेड जेवण भेटतोय. बोलतात इकडे 100 रुपयात अनलिमिटेड भेटतो. बघू दे, त्यांचं काम काढून टाकू. एवढी पोरं आहेत 9-10 पोरं. तसं आम्ही व्हेजच खाणार. हो अरे तसा व्हेजच इथं भेटताय, नॉनव्हेज नाही भेटत. आम्ही नॉनव्हेज तसं सावंत पकडलेलं त्याच्यामुळे नाही खात. कडक स्ट्रिक्टली नो नॉनव्हेज ओनली व्हेज. त्या दिवशी माझा उपवास मोडला असता ना भाई. कसं काय. एक याने दिला मला आणून बिस्किट. दातांमध्ये पकडला होता. अरे वा. ठेवला उपवास आहे मग तसा काढून ठेवला. बरं झालं बरं झालं.
हे पाणीपुरी आहे इथं खायला. डो हा बघला बघला हा आलास आलास. हे 3-4 मोकार सांड सोडलं तिकडं. कुणाल सकाळी जायचं आपलं. अरे बघायला तर झाला. दूध एवढा मोठा लागला. चला मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर दाखवतो. आपल्याला आता उत्तर प्रवेश महादूर कुठे आहे कुठे आहे? आणि तिकडे आहे. ओके ओके तिकडे आहे का? या हिच्या तू दिसत नाही. तू येल्लो ट्राय कर. हे चेहरा कलर शर्ट सगळं सारखा दिसत. उठून दिसतो ना नाव पण उठून दिसतो ना सांगतो त्याला. हे तेजस मला हे विकत घ्यायचंय. कितीला भेटेल? ह्यो काय कोणासाठी शोधतोय काय समजत नाही कधी बसून इकडं. हा 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 इकडे. हा तरी म्हणजे हिच्यात तरी तुझा चेहरा बिरा दिसतो. त्यात म्हणजे काय सगळा सेम वाटत होता. हा हा एक नंबर. बरोबर आहे. अरे अटकलाय तेव्हा अटकला इथे. आला काय लपून लपून बदलत त्यात अटकलाय. हे कलर मस्त आहे. पण लग्नाच्या आधी कोणी बघितलं नाही पाहिजे ना. हॉटेल कोकणी दरबारला चाललो जेवायला. बघू आता कसं भेटतं जेवण. माफिया ब्लॉग मध्ये सांगू नको त्याचे स्वागत करून पार्टी तिथे करशील तू. स्पॉन्सर केली. पोरांना फिरायला घेऊन असतो जेवायला पण दिला. युट्यूबचा पैसा आला काय त्याला येऊ दे अजून गुजर मध्ये तुला पेमेंट कधी कधी ना मुद्दाम कॅमेरा काढतो. तू याला नाही का बरं बाल कामगार बंद आहेत ना मग कसं काय. जा मोबाईल दाखवतो तुला. तू सबस्क्राईब करून घे. भाज्यान जास्त ना भाज्यान आहे ना. हे मग उद्या सकाळी येऊ ना. हे चांगलं आहे का रे? हे आपले पिऊन पण हे आपले हा आपला ते व्हिडिओ साठी आलायस ना. नाही चांगलं आहे खरंच चांगलं आहे. खरंच चांगलं आहे. यालाच तू पेतो ना. मला पण देख. हा करतो का एवढं नको. हे बघा बाकी सगळे झोपलेत. आम्ही उठलोय पाठी 5 वाजलेत. आता आंघोळ वगैरे मी तर केले. कुणाला आंघोळ करतोय. जातो मंदिरात दर्शनासाठी. हे काय उठत नाही भाई. बेकार झोपलेत सगळे.
डो कोंबडा डालला. राहुलची 2 बटका बघ. ही एवढी मोठी लाईन आहे. इकडून इथून पण 2 तास लागणार आणि हे इकडं मंदिर आहे. आतमध्ये पण गोल गोल फिरवतील. ही एवढी लोक आता लाईनला झाले. इथून 1 किलोमीटर अजून लाईन मागे आहे. हे दोघं तिघं तर बिना अंघोलीच झालं दर्शनाला. ह्यो एक ठो ह्यो टॉवेल घेऊन अंघोलीला दर्शनाच्या लाईनला अंघोलीला आला तो. किती वेळ झाला रे आपल्या लाईनीला? 1 तास पाऊण तास झाला. एक तास झाला. 1 तास कम्प्लीट. निम्मा लाईन आलो. पण निम्मापेक्षा अजून कमी असेल. भरपूर लाईन आहे बाकी. या बॅरिकेडच्या मधून इथले लोक शिरतात काही लोकांना मध्ये मध्ये. हे बिना अंघोली झालं. हे बघा पेठा बांधलाय टॉवेलचा. अरे पहिले बोलतात याला तर कुठं जायचंय, नंतर बोलतात भावे समजेल असा बोल जरा. तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोल्या शंकरा, हे भोल्या शंकरा. झोपलाय. जवळजवळ 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर जवळपास पोचलं असं वाटतंय. बघू अजून इथून पण किती वेळ लागतो. भेटल्या ना चपला सगळ्या भेटल्या. चलो अब निकलते हैं. लेट्स गो. चल इकडून नाश्ता घेतला. नाश्ता पार्सल. ग्रोमो मॅगी पण आहे. इथं पोरा एक कव्हर करायला घेतलाय पुन्हा एकदा. मॅगी बघा. चेकआउटचा टाइम झालाय पोरांचा. पॅकिंग पिकिंग. इकडं अजून कोण पातेलीच घसतात, कोण काय करताय. हा बक्का सुरुबल आहे. काय बोलतो मग घरी चाललास आता? रातभर काय झोपून दिला नाही तुला? रात्रभर 1 मिनिट सुद्धा झोपलं नाही. सगळे लोक फेरीला चाललेत. जी काहीतरी 40-45 किलोमीटरची फेरी आहे ना ब्रह्मगिरी पर्वताभोवती पूर्ण. त्या फेरीला खूप लोक रस्त्याला चालतात. तुम्ही बघाल खूप जास्त प्रमाण आहे फेरीला जाण्याचा. म्हणजे लोक जात आहेत. छोटे मुले सुद्धा जातात.
ही बघा या साईडनं ती सगळी फेरीला लोक जातात. येताना थोडासा वे आम्ही चेंज केला. त्र्यंबकेश्वरवरनं खोडाळ आलो, खोडाळ्यावरनं आता विगाव कसारा आणि तिथनं सरळ घरी. म्हणजे आता 1 तासाच्या रनिंगमध्ये आम्ही घरी पोहोचणार आहेत अशोका वॉटरफॉलच्या वेने. तर असा होता आपला पूर्ण व्लॉग. तुम्ही व्लॉग बघितलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या ऑल फ्रेंड्समध्ये शेअर करा.